हॅलो नमस्कार, मी अमृता आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते। आज मी सांगणार आहे तुम्हाला किचन टॉवेल कसे क्लीन करायचे। हे आपण डेली यूज करत असतो, ह्याचे हायजीन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी आपण घेतलं आहे गरम पाणी, यामध्ये ॲड करत आहे डिटर्जंट पावडर। ही आपली 1 ते 2 चमचा होईल अशी अंदाजे घातली आहे मी। तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे ही यामध्ये ॲड करू शकता। हे थोडं आपण डिझॉल्व करून घेऊ पाण्यामध्ये। पाणी गरम असल्यामुळे डायरेक्टली आपण हात घालू नाही शकत। मी एक ब्रश आहे आपला, त्याने यूज करून घालत आहे। बघू शकता टॉवेल आपले हे स्वच्छ तर दिसत आहेत, पण ह्यामध्ये खूप तेलकट असे हे असतात, जे आपण किती स्वच्छ धुतले तरी ते नॉर्मल पाण्याने आपले निघत नाही। त्यामुळे असे आठवड्यातून एकदा तरी ही ट्रिक वापरू शकतो आपण। यामध्ये आपण हे चांगल्या प्रकारे डीप करून ठेवणार आहे। अर्धा ते 1 तासासाठी हे डीप करून ठेवू। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा। 1 तासानंतर तुम्ही बघू शकता हे चांगल्या प्रकारे यामध्ये भिजले आहेत। घाण पण त्यामधली चांगली निघली आहे। हे मी साईडला काढून ठेवत आहे। बघू शकता तुम्ही ह्यामधून किती घाण आपली निघत आहे। टॉवेल हे आपल्याला स्वच्छ दिसत होते, पण त्यामध्ये खूप घाण जाऊन बसलेली असते, ऑइल वगैरे। बघू शकता हे पाणी कसे घाण वगैरे झालेले आहे। या पाण्यामध्येच मी यामध्ये उरलेल्या पाण्यामध्ये मी मायक्रोफायबर क्लॉथ आणि डेली यूजचे आपले स्क्रब आहे ते डीप करून ठेवत आहे। डेली तर मी हे यूज करतच असते ट्रिक, पण हे आता केलेलं आहे त्यामुळे करत आहे। हे आपण टॅप वॉटरवर चांगले धुवून घेणार आहे पाणी पाण्यासोबत, जेणेकरून यातली घाण बघू शकता तुम्ही किती निघत आहे। स्वच्छ दिसत होते तरीसुद्धा। हे असे चांगल्या प्रकारे सगळे 2-3 वेळा स्वच्छ हाताने धुवून आपण स्वच्छ करणार आहे। याला ब्रशसुद्धा वापरण्याची गरज नाही आहे, हे किचनमध्येच आपण करू शकतो। याला सेपरेट वेळ देण्याची गरज नाही। आपण एखादं काम करतसुद्धा हे डीप करून ठेवले आणि नंतर हे पाणी थंड झाल्यानंतर हे वॉश केले तरी आपण हे क्लीन करू शकतो। हे बघा, आपण जे स्क्रब आणि ते मायक्रोफायबर क्लॉथ घातले होते त्यातून सुद्धा खूप सारी घाण निघाली आहे। आपण जर तसंच ते ठेवलं तर त्याचा एक वेगळा स्मेल येत राहतो, ज्यामुळे आपले कॉकरोच वगैरे येण्याचे चान्सेस राहतात किचनमध्ये। अशा प्रकारे केल्याने हे चांगले स्वच्छ होईल। बघू शकता टॉवेल वगैरे आपले 2-3 वेळा आपण आता स्वच्छ धुवून चांगले मस्तपैकी आपण क्लीन करणार आहे याला 2-3 वेळा तरी अजून एकदा, जेणेकरून यातली सगळी घाण निघणार आहे। अशा प्रकारे आपण पिळून चांगले ड्राय करून ठेवणार आहे। जर तुम्हाला माझे हे व्हिडिओच्या ट्रिक म्हणजे आपले किचन ट्रिक जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, किचन टॉवेलसुद्धा आपण स्वच्छ नीट एकदम क्लीन करून ठेवत आहे। हे आपण जर मेंटेन केलं तर आपल्याला डीप क्लिनिंग सेपरेटली करण्याची गरज नाही लागत, जेणेकरून आपले किचन एकदम स्वच्छ राहील। हे चांगले एकदम पिळून आपण ड्राय करण्यासाठी हे सुद्धा घालू, जेणेकरून आपले किचनसुद्धा स्वच्छ राहील। नॅपकिन कसे आपले डेली आपल्या तेलकट हात लागतो, हळदीचा हात लागत असतो, त्यावर डाग पडून जातात। तेलकट तर नॉर्मल निघत नाही, चिकट होऊन जातात। बघू शकता हे आपण ड्राय केल्यानंतर आता किती स्वच्छ दिसतात। तर ह्या ट्रिक नक्की वापरून बघा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।